रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा आम्ही किती थंड हवेच्या ठिकाणी आलोत. तर आमचं चालू आहे मका मोडायचं. वंदा काकी थोडंसं दिसतात का? हे बघा वंदा काकी सगळे बागल बुवा झालेले आहेत आणि मकाच्या बरोबर निम्म्या भागात आलेलो आहोत. सकाळी 8 ते 2 काम करायचंय. उन्हाच्या अगोदर मका मोडायची आहे. सुनीता आज होईल का मका आपली मोडून? बघा हीच मका मोडायची चालू आहे. अर्धी झाली म्हणायचं सुनीता. आता बसलोय पाणी प्यायला. हा खांबाच्या इकडचं एक सारा म्हणलं की अर्धी होतेच म्हणायचं. अर्धी राहिली आता होईल आज. वंदा काकीची टोपी येऊ दे की जरा. आणि आता वंदा काकी कसं काय दिसतंय टोपी नको तोंडाच काढल्यावर चांगले मकाची कुट्टी करायचं काम चालू आहे गणेशरावचं. आज आमच्या अख्ख्या शिवारात माणसं आहेत. नुसतं गजबज गजबज आहे. वरती आमचं मका काढायचं चालू आहे. इकडे ह्या पटाड्यांचं मका मोडायचं चालू आहे. तिकडे बघा हे आमचे मालक झाडाखाली बसले आहेत. आणि हे गणेशरावची तर 7-8 माणसं आहेत मकाची कुट्टी करायला. लाईट काय अजून आलेलं नाही. मी आली आमच्या शेजाऱ्यांच्यात, जे आमच्या शेतातून घर दिसतं त्यांच्यात पाणी न्यायला. तर बघा ह्यांची ही केळी आहे पाण्यापाशी अशी. किती छान वाटतंय. अगदी गार इथं. किती केळी वेली बघा भरपूर आहे. आणि तिकडं गवार आहे त्यांची. तिथे एक कवटाचं झाड आहे, कवटाचं आणि चिंचचं. आणि ही वस्ती आहे त्यांची साखरबाईंची. त्यांच्या बहिणीचा मुलगा करमाळ्यात आमच्या शेजारी राहतो. तर आता मी पाणी घेऊन जाते. बघा इथं माठ आहे यांचा. माठातलं पाणी संपल्यावर टाकीतलं पाणी माठात टाकतात. तर मी पाणी घेऊन चालले आता. हे बघा ही ठिबक आता सगळं रानात काढून टाकले. आणि आता हे सगळं ठिबक गुंडाळायचं काम चालू आहे. हे बांधावरचं बाजूला काढले. आणि तिथं आपलं कांदाचं रान नांगरायचं काम चालू आहे. आज ट्रॅक्टर पण बोलवलं आहे. हे सगळं नांगरून घ्यायचं आहे आज. वरचं माळाचं नवीन काढलेलं आहे शेत ते पण नांगरून घ्यायचं आहे. जेवायला सुट्टी केली आम्ही आता. मालकाला आमच्या मध्येच भूक लागलेली लवकर. सकाळी नाश्ता केलेला होता. रानात यायचं माहिती नाही. ते बघा तिकडं ठिबक उडवायचं काम चालू आहे. आज पहिल्यांदाच मी राजम्याची भाजी केली. राजम्याची भाजी आणली, थोडे फुटाणे आणले, भेळ आणली, काकडी आहे. आणि तुम्हाला तर गोड लागत होतं ना. आत्ता तर म्हणले गोड लागतंय काय ग? आत्ता म्हणतंय तिखट झालंय. काय प्रकार आहे नेमकं? तर या जेवायला आमच्यासोबत दुपारचं. हे बघा आता ही सुनीताच चाललंय इथं कडबा बांधून वरती घेऊन जायचंय. कारण ही रान नांगरायचं एवढं आता. मालक बसले चिंच खाली. आणि मी आली आता मुगाची शेंगा वेचायला. तर ह्या बघा ह्या अशा काळ्या झालेल्या शेंगा मुगाच्या याचं चालू आहे काम माझं. आणि हे बघा मूग पण मी पहिल्यांदाच केला आहे. सगळा शेतीचा अनुभव हा माझा नवा आहे आणि पहिल्यांदाच असल्यासारखा आहे. मका मोडून झालेली आहे आमची आता. आणि बायका गेल्या दुपारी 2 वाजेपर्यंत. 8 ते 2 काम होतं. आणि आमच्याकडे ही ठिबक गोळा करायला लोक आल्यामुळं आम्हाला थांबायचं आहे. तर म्हणलं तीळ भिजवून घ्यावा तोपर्यंत. आता पाणी चालू केलेलं आहे. हे काय इथवर आहे. दारी धरून झालेली आहेत. मोटर बंद झालेली आहे आता. बघा पाणी जाते. बंद केली मालकाने मोटर.
तर रानातून एवढ्या मुगाच्या शेंगा मी तोडून आणलेल्या आहेत. तर हा पिवळा मूग आहे, गावरान मूग आहे बघा. ह्या फक्त उन्हात टाकायच्या की शेंगा उलतात आणि मूग खाली राहतात बघा. गावरान मूग आहे हा बघा, किती छान दिसतोय. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.